आज या सप्ताहामध्ये आजची दुसरी सेवा श्री हरिभक्तपरायण जनाबाई महाराज कोकाटे संगमकर यांची या ठिकाणी असणारं भगवंताच्या चरणी अर्पण झालेले आहे. रामेश्वर महाराज कोकाटे यांचं नाव आपल्या या परळी परिसरामध्ये ऐकून होतो. सामाजिक कार्य करणारे आणि वारकरी संप्रदायाला वाढवणारे, कारण त्यांचे सातत्यानं जे कार्यक्रम होत होते की मृदंगाच्या स्पर्धा, भजनाच्या स्पर्धा, काही ठिकाणी मृदंग वाटपही केलेत. असंही आता महाराज मला ओळखत नाही, पण मी महाराजांना चांगलं ओळखतो. महाराजांना बऱ्याच लोकांना, भजनी मंडळांना मृदंग, विणे, टाळ बरंच आपल्या परळी तालुक्यामध्ये वाटप केलेलं आहे. हे पाहून आणि ऐकून आहे. एक विशेष मी त्यांच्याविषयी माहिती महाराजांकडून याच्यामुळे घेतली. मास्तराचं पोरग मास्तर होत नाही, भजन्यात पोरग भजनी होत नाही. बरोबर आहे. महाराजाचं पोरग महाराज कधीच होत नाही. पण रामेश्वर प्रत्येक सांगतात भजन करा. महाराजांना दणकवून सांगितलं भजन करा, तुम्ही खरा. महाराजाचं पोरग महाराज सांगतील. पण रामेश्वर महाराजांचं या ठिकाणी आपण आदर्श याच्यामुळे घ्यायचा आहे की त्यांनी आपल्या दोन मुली आहेत. दोन्ही मुलीपैकी एक कीर्तन करते आणि एक मुलगी मृदंग वाजवते. एवढ्या मोठ्या समाजामध्ये स्टेजवर उभं राहून बोलणं सोपी गोष्ट नसते. इथं उभं राहून 2 तास बोलणं काय असतं हे मलाही माहीत आहे. की त्यांनी या ठिकाणी साध्य केलं. आणि एक छोटीशी मुलगी आहे जिनं मृदंगाची साथ या ठिकाणी दिली. याच्यामुळं मी त्यांचं विशेष अभिनंदन, किंवा महाराजांची मुलं पुढे महाराज झाले याच्याबद्दल आपल्या सिरसाळ्याच्या वतीनं आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. आजची